नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर या मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व रोगांची, त्या रोगांवर करायच्या औषधोपचारांची आणि तसेच त्यास रोग होऊ नये, ते रोग होऊ नयेत म्हणून घ्यावयाची काळजी आपण बघितली. तर आता या व्हिडिओमध्ये आपण ह्या धड्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजेच औषधोपचारांचा भाग बघणार आहोत. आता आपण काय करतो, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बरीचशी औषधे न विचारता, डॉक्टरांना न विचारता किंवा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मेडिकलमधून घेऊन येतो. जसं की पेन किलर, परत अँटीबायोटिक. ह्या सगळ्या औषधांचा आपल्या शरीरावर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्यामुळे खूप विपरीत परिणाम होत असतो. जसं की पेन किलरमुळे आपल्या शरीरात कधीकधी आपल्याला आपल्या चेतासंस्थेवर, उत्सर्जन संस्थेवर तसेच यकृतावर आपल्या विपरीत परिणाम होत असतो. म्हणजे या आपल्या अवयवांवर त्याचा म्हणजे असा विपरीत, म्हणजे असा विरुद्ध परिणाम होत असतो. त्यामुळं काय होतं, तर त्याचा आपल्याला फायदा होण्याच्या ऐवजी त्याचा तोटा जास्त होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घ्यायची नाहीत. तसेच औषधांचे 2 प्रकार असतात. एक जेनेरिक ड्रग्ज म्हणजे जेनेरिक औषधे आणि ब्रँड ड्रग्ज म्हणजे महाग औषधे. थोडक्यात ब्रँडची औषधे. मग आपण म्हणजे काही गरीब रुग्ण असतात, ते असे ब्रँडची औषधे घेऊ शकत नाही. तर त्यात आणि जेनेरिक औषधात काय फरक असतो, तर ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे जे महत्त्वाचे घटक असतात ते सगळे, त्यात कोणताही फरक नसतो. म्हणजे त्या दोन्ही औषधांची सेम असतात. त्याची सेफ्टी पण सेम असते. म्हणजे त्याची दोन्ही पण हानिकारक नसतात. त्यांची क्वालिटी पण सेम असते. फक्त त्याचा सप्लायर्स असतो, तो इथं एकमेव सप्लायर असतो. म्हणजे त्याचं पेटंट त्याच सप्लायरकडे असतं. आणि जेनेरिक औषधाचं पेटंट असतं ते मल्टिपल सप्लायरकडे असतं. म्हणजे कुणीही जेनेरिक औषधे तयार करू शकतो आणि सप्लाय करू शकतो. तसेच प्राईस बघितली त्याची, तर जेनेरिक औषधांची प्राईस कमी असते, म्हणजे गरिबांना परवडण्यासारखी असते. आणि ब्रँड ड्रगची प्राईस ही जास्त असते. तसेच ह्याचं अपीअरन्स म्हणजे जसं दिसतात हे, तर पॅकेजिंग वगैरे स्टँडर्ड असतं. आणि ह्याचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ह्याचं पॅकेज असतं. पॅकिंग वगैरे सगळं वेगवेगळ्या प्रकारचं असतं. ह्याच्यात एवढा थोडा डिफरन्स असतो. म्हणजे दिसायलाही एवढं काही आकर्षक दिसत नाही, पण त्यांची क्वालिटी वगैरे सगळं सेमच असतं. इन्शुरन्स पण कव्हर झालेला असतो. अशा प्रकारचे जेनेरिक औषधे ही ब्रँडेड औषधांपेक्षा कुठेच कमी नसतात. त्यांच्यात बरोबरी नसतात, अत्यंत गुणकारी असतात, तसेच पूर्णपणे सुरक्षित असतात. तर ह्याची किंमत कमी कशामुळे असते, तर ह्याच्यावर संशोधनावर अतिरिक्त जो खर्च असतो ते ह्या जेनेरिक औषधांना लागत नाही. त्यामुळे हे अत्यंत स्वस्त दरात आपल्याला मिळतात. तर आता आपण आरोग्यदायी जीवनशैली म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय आहे आपल्या शरीरासाठी, आपल्या आयुष्यासाठी, ते बघणार आहोत. सकस आणि संतुलित आहार. जंक फूड आणि तेलकट पदार्थ ह्या टाळायच्या आणि आहारात ताज्या फळांचा किंवा भाज्यांचा किंवा चोथायुक्त म्हणजेच फायब्रस धान्यांचा समावेश आपल्या शरीरात करायचा. म्हणजे ज्याच्यामध्ये फायबर आहेत, ज्याच्यामध्ये चोथा आहे, ज्याचा चोथा होतो, म्हणजे आपण पालेभाज्यांचा चोथा होतो, तशा पदार्थांचा समावेश करायचा. तसेच सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण नियमित व्यायाम केला पाहिजे, योगासनं केलं पाहिजे, किमान 30 मिनटं तरी आपण चाललं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे काय होतं, तर शरीरात रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदय आपलं निरोगी राहतं. बऱ्यापैकी गोष्टी आपल्या हृदयावर अवलंबून असतात.
तसेच आपल्याला झोप पुरेशी घ्यायला पाहिजे. आपण शांत 7 ते 8 तासांची झोप घ्यावी लागेल. तसेच आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यसन कुठलं केलं नाही पाहिजे. तंबाखू, धूम्रपान किंवा मद्यपान ह्या सवयी आपल्या शरीराला आपण लावून नाही घेतल्या पाहिजेत. त्यामुळे काय होतं, कॅन्सर आणि यकृताचे गंभीर आजार आपल्याला होतात. तर भेटूया आपण आता पुढच्या चॅप्टरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.